नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेऊया कोल्हापूर व बेळगावपासून जवळ असलेल्या एका धार्मिक स्थळाबद्दल। या धार्मिक स्थळाचे नाव आहे मुक्तिमठ बेळगाव। हा मुक्तिमठ बेळगावपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे। NH4 हायवेपासून अगदी जवळ असलेल्या या मुक्तिमठामध्ये श्री भगवान शंकराचे एक सुंदर असे मंदिर आहे। नमस्कार मंडळी, तर आज आपण आलो आहोत बेळगावपासून जवळ असलेल्या म्हणजे NH4 हायवेपासून अगदी जवळ असलेल्या श्री क्षेत्र पंचग्राम येथे एक छोटासा असा मठ आहे आणि या मठामध्ये अशी कर्नाटकी शैलीमध्ये विविध प्रकारची मंदिरे पण आहेत आणि ते आज आपण एक्सप्लोअर करायचे आहेत। या मठाच्या परिसरामध्ये पाहू शकता अशी कर्नाटकी शैलीमध्ये भरपूर अशा साधूंच्या इकडे मूर्ती पण आहेत। चिऱ्याच्या दगडामध्ये बांधलेली अशी शिवलिंग पण आहे। या पंचग्राम मधील हे शिवलिंग आहे। या मुक्तिमठाचा परिसर खूप मोठा असून या मठ परिसरात सुंदर अशी कर्नाटकी शैलीमधील बांधण्यात आलेली सुंदर अशी मंदिरे आहेत। तसेच या मठ परिसरामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शनासाठी या 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या। माझ्या मते इथे ओल्ड एक मंदिर होते, त्या मंदिराचे जे जीर्णोद्धार चालू आहे। त्यामध्ये हे ग्रॅनाइट असेल किंवा संगमरवर असेल त्याच्यापासून मंदिराची नवीन अशी निर्मिती चालू आहे। त्यामध्ये जिथे हे शिल्पकलेसाठी आणलेले दगड तुम्ही पाहू शकता। बरंच स्वच्छता काम देखील चालू आहे आणि हे समोर एक मंदिर आहे, हे पुरातन मंदिर आहे। या मंदिराची कन्स्ट्रक्शन हे इथे असलेल्या या डोंगराच्या जो पाया आहे या पायात याची खोदकाम करून इकडे मंदिराचे बांधकाम केलेलं आहे। सोबतच या मठामध्ये गोशाला देखील आहे। तुम्ही पाहू शकता विविध प्रकारच्या गायी आणि त्यांची वासरे पण या गोशालेमध्ये आहेत। जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांची ती प्रतिकृती इथे तयार करण्यात आलेली आहे। त्यामध्येच तुम्ही इथे सुरुवातीला पाहू शकता रामेश्वरम, त्यानंतर भीमाशंकर, परळी वैद्यनाथ, त्यानंतर नागेश्वर, ओमकार, त्यानंतर विश्वेश्वर, अशा सर्व 12 ज्योतिर्लिंगाची इथे प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे। आपल्या कोल्हापूर बेळगावपासून अगदी जवळ असलेला हा मठ खूप शांतता आहे या मठामध्ये। तर आपण या ज्या मंदिराला भेट देतोय याचे नाव आहे शिव पार्वती कैलास मंदिर देखील असं म्हणतात। जो सुरुवातीचा भाग होता तिथून अशा काही स्टेप्स दिले, त्या स्टेप्स तुम्ही चढून वरच्या बाजूला येतात। तिकडे तुम्हाला असं मंदिराचा कळस दिसतो आणि वरच्या बाजूला एक मंदिर आहे। या इथून तुम्ही पाहू शकता की ह्या मठाचा पूर्ण एरिया तुम्हाला दिसतो। जिकडे तुम्हाला गोशाळा, त्यानंतर हे नवीन जे मंदिर होत आहे तो, त्यानंतर जे बेळगावपासून जवळ असलेले हे डोंगर रांग देखील इकडे दिसते। या मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता अशी शिवलिंग आहेत आणि शिवलिंगावर अशा मूर्ती आहेत। मे बी श्रीराम सारखं स्ट्रक्चर वाटतं, परंतु तसं नसेल। भगवान शंकराचेच रूप आहे हे, कारण खालच्या बाजूला शिवलिंग आहेत। एकूण 5 शिवलिंग इथे आहेत।
आणि संपूर्ण कर्नाटकी शैलीमध्ये बांधलेलं हे एक सुंदर असं मंदिर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही बेळगावला वगैरे भेट द्याल तर अगदी बेळगावपासून 15 किलोमीटर अंतरावर अलीकडे आहे, कोल्हापूर रोडवर NH4ला लागूनच आहे, त्यामुळे भेट देऊ शकता. तर या पंचग्राममध्ये असं एक प्रवेशद्वार केलेलं आहे आणि या प्रवेशद्वारामध्ये अशी भारत माता पण आहे. आणि इकडच्या बाजूला बघू शकता हे मठातील एक सुंदर असं एक रूप, ज्यामध्ये महाराजांची अशी मूर्ती पण आहे आणि विविध असे देखावे केलेले आहेत. सजीव आहेत, काही हरणांचे वगैरे असे देखावे केलेले आहेत. त्याचबरोबर इकडे श्री साईबाबा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती देखील आहेत. हा मठ परिसर एका डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळे इकडे खोदकाम करून मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हे मुख्य प्रवेशद्वारावर असं शिवलिंग केलेलं आहे आणि डोंगरावरती बसलेले भगवान शंकर, पार्वती, श्री गणपती आणि कार्तिक यांची अशी ही मूर्ती आहेत. खूप सुंदर असा परिसर आहे. स्पेशली इव्हिनिंगच्या वेळेला याचे रूप देखणे असेल. या मठामध्ये शेतकरी आणि सैनिकांचे देखील स्टॅच्यू उभा केलेले आहेत आणि वरच्या बाजूला राधाकृष्णाची देखील मूर्ती आहे. त्यामुळे अत्यंत युनिक असा हा एक मठ आहे. आपल्या कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यापासून एकदम जवळ असल्यामुळे तुम्ही इकडे नक्की भेट द्या. या मठाच्या परिसरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती देखील आहे. या परिसराला श्रीकृष्ण बेट्टा देखील म्हणतात. या मठाच्या परिसरामधील असलेल्या या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक मंदिर देखील आहे. तिथे भगवान परशुरामाची मूर्ती देखील पाहता येते. या मठाच्या परिसरापासून अगदी जवळ म्हणजे 200 मीटर अंतरावर राणी चेन्नम्मा झू पार्क देखील आहे आणि त्या झू पार्कची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देईन. तर कोल्हापूर, संकेश्वर, निप्पाणी आणि बेळगाव यापासून हा परिसर अगदी जवळ आहे. त्यामुळे तुम्ही या स्थळाला नक्की भेट देऊ शकता. अशा नवनवीन स्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि या ठिकाणाला नक्की भेट द्या.